हॅलो 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 वेलकम बॅक टू द युट्यूब चॅनल द बायोलॉजी गुरु. नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चालू करतोय सायन्स पार्ट 2 म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधला पहिला चॅप्टर, ज्याचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. हेरिडिटी अँड इव्होल्युशन मध्ये आपण ऑलरेडी एक जे काही इंट्रोडक्टरी लेक्चर आहे ते आपण कव्हर केलेलं आहे. त्याची लिंक इथं तुम्हाला मिळून जाईल. ते लेक्चर तुम्ही बघून घेऊ शकताय. त्याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी मी सांगितलेल्या आहेत, जसे की सेल म्हणजे काय असतं, म्हणजे पेशी म्हणजे काय, त्याच्यानंतर सेल मध्ये कुठले कुठले कंपोनेंट्स असणार आहेत, कुठल्या सेल ऑर्गनेलीज असणार आहेत, प्रत्येक सेल ऑर्गनेली मध्ये काय काय फंक्शन कॅरी आउट केलं जातं, किंवा प्रोकॅरिओट आणि युकॅरिओट या दोन्ही जी काही बेसिक डिफरन्स असेल तो पण आपण डिस्कस केलेला आहे. तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघून या. नक्कीच तुम्हाला काहीतरी नवीन नवीन तुमच्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला मदत होणार आहे. सो आज या चॅप्टर मधला आपण जे इंट्रोडक्टरी लेक्चर झालं त्याच्यानंतरचं हे आपलं दुसरं लेक्चर आहे. या लेक्चर मध्ये तुम्हाला आज ज्या काही नवीन कन्सेप्ट शिकणार आहे आपण ते तुम्ही काय करा, एक वही घ्या आणि नोटबुक पेन घेऊन बसा. जे काही मी इथं बोर्डवरती लिहिणार आहे ऍज अ नोट्स म्हणून तुम्ही ते लिहून घेऊ शकताय. त्यामुळं आता हा पूर्ण चॅप्टर होईपर्यंत आपले नवीन नवीन व्हिडिओ काय होतील आपल्या युट्यूब चॅनलवरती येणारच आहेत. त्यामुळे काय करा, तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, तर चालू करूया आजचा कार्यक्रम. आजचा कार्यक्रम बघा कसा आहे की आपल्याला बघायचं पहिल्यांदा हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. हेरिडिटी म्हणजे काय आपण आणि इव्होल्युशन म्हणजे काय हे आपण झालेल्या लेक्चर मध्ये कव्हर केलेले आहे. हेरिडिटी म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. एका पिढीमध्ये दुसऱ्या पिढीमध्ये जे काही कॅरेक्टर्स म्हणजे वैशिष्ट्य संक्रमित होतात त्याला आपण काय म्हणतो, अनुवंशिकता. आणि इव्होल्युशन म्हणजे काय आहे की ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, म्हणजे लॉंग जो काही आपला वेळ जातो त्या वेळेमध्ये खूप म्हणजे लॉंग वेळ म्हणजे जवळजवळ नाही म्हणलं तरी ओव्हर द पिरियड ऑफ लॉंग टाइम, म्हणजे त्याच्यानंतर काय होतं की ऑर्गॅनिझम्स मध्ये काय होतं, नवीन नवीन चेंजेस काय होतात, अक्युमुलेट होतात. आणि हे चेंजेस कसे असतात, परमनंट असतात. त्यालाच काय म्हणतो आपण, इव्होल्युशन म्हणतो. की त्याला आपण उत्क्रांती असं म्हणणार आहे. क्रांती आणि उत्क्रांती या दोघांमधला फरक सुद्धा आपण त्या झालेल्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं कंटिन्यू करा, कारण तो व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला काही बेसिक गोष्टी ज्या आपण बोललोय ना त्या इथं जर बोललो तर डायरेक्टली तुम्हाला काय होणार, समजणार नाही. त्यामुळे काय करा, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून या. त्याची लिंक मी तुम्हाला इथं आय बटन मध्ये प्रोव्हाइड केलेलीच आहे. ते तुम्ही नक्कीच बघून या आणि त्याच्यानंतर आपण इथं कंटिन्यू करूया. ठीक आहे. हेरिडिटी म्हणजे काय, हेरिडिटी म्हणजे मी सांगितलेलं आताच, हेरिडिटी इज नथिंग बट ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. एक पिढी दर पिढी काही वैशिष्ट्य काही गुण हे ट्रान्सफर केले जातात, त्यालाच आपण हेरिडिटरी असं म्हणणार आहे. हेरिडिटी. आणि बघा, you know the heredity is the transfer of biological characters from generation to another generation via genes. तर हे जे काय जीन्स असतात हे काय मराठीत त्याला आपण जनुक असं म्हणतोय. याच्याबद्दल सुद्धा आपण त्या लेक्चर मध्ये बोललेलो आहे. तर जनुक म्हणजे काय असतात, ते कुठे अवेलेबल असतात, तर त्या लेक्चर मध्ये आपण कव्हर केलं होतं. की थोडस इथं रिकॉल करूया आपण. आपल्याला माहित आहे की जसं पेशी म्हणजे सेल्स आर द स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट ऑफ ऑर्गॅनिझम. जो सजीव आहे त्याच्यात छोटा युनिट काय असणार आहे, तर तो असणार आहे पेशी, म्हणजेच असणार आहे सेल. आणि सेलच्या आतमध्ये जसं जाल तर तुम्हाला काय बघायला मिळतात, सेल वॉल, नंतर सेल ऑर्गेनेलीज. सेल ऑर्गेनेलीजच्या मध्ये सगळ्यात महत्वाची सेल ऑर्गेनेलीज जी काही सेंटरला बघायला मिळणार आहे ती आपली न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये आपल्याला क्रोमोझोम बघायला मिळतात. आणि क्रोमोझोम्स म्हणजेच काय आहे, तर तुम्हाला एक उदाहरण पण सांगितलं होतं बघा, पतंग उडवणारा मुलगा. जेव्हा दोऱ्याची गुंडी एकत्रित असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, क्रोमोझोम म्हणणार आहे. आणि जेव्हा दोरा सुट्टा असतो म्हणजे डीएनए जो असणार आहे तो जेव्हा एकत्रित स्वरूपात असणार आहे त्याला आपण काय म्हणतो, क्रोमोझोम. आणि डीएनए जेव्हा असा पसरलेला असतो त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण डीएनए म्हणणार आहे. आणि डीएनए च्या छोट्या भागाला आपण काय म्हणणार आहे, जनुक म्हणजे जीन्स आपण म्हणणार आहे. जीन्स आर द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ द डीएनए. डीएनए इज नथिंग बट अ क्रोमोझोम. क्रोमोझोम आणि डीएनए ही एकच टर्म नाही आहे. तर क्रोमोझोम म्हणजे काय आहे की व्हेन डीएनए गेट्स शॉर्टन, म्हणजे तो लहान, म्हणजे डीएनए काय होतो, म्हणजे सेल डिव्हिजन होत असताना डीएनएचं शॉर्टनिंग होऊन एक असा
क्रोमोझोमचा आकार घेत होतो. क्रोमोझोमला आपण मराठीत गुणसूत्र असं म्हणतो. म्हणजे क्रोमोझोम इज नथिंग बट अ डीएनए, बट डिफरन्स आहे, कारण डीएनए हा कसा आहे की सुट्टा भाग आहे आणि क्रोमोझोम कसा आहे हा एकत्रित एकत्रित म्हणजे सर्व त्या सेल मधला जो काही एकत्रित पार्ट आहे त्याला म्हणजे तो नंतर आपण वेगवेगळे म्हणजे सेलमध्ये जवळजवळ 46 ह्युमन पेशीमध्ये मानवी पेशीमध्ये 46 गुणसूत्र असतात. ते 46 गुणसूत्र 23 जोड्यांमध्ये कसे विभागले हे पण आपण डिस्कस केलं. ह्या सर्व गोष्टी आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलेल्या आहेत. त्यामुळे आता या लेक्चर मध्ये जेव्हा आपण म्हणजे क्रोमोझोम नंबर बोलल किंवा गुणसूत्र नंबर बोलल किंवा जीन बोलल, क्रोमोझोम, सेल, पेशी, नंतर पेशी झाल्या, त्याच्यानंतर उती म्हणलं किंवा टिश्यू म्हणलं, ऑर्गन म्हणलं किंवा ऑर्गॅनिझम म्हणलं तर तुम्हाला ते समजायला पाहिजे. दॅट इज वाय ते लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. त्या लेक्चर मध्ये आपण बेसिक कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत. ठीक आहे. तर आज आपण काय करूया की ऍक्च्युअल जो आपला लेक्चर आहे त्याला आपण स्टार्ट करतोय. ऍक्च्युअल जो सिलेबस आहे त्या सिलेबस मधल्या गोष्टी आपण चालू करतोय. ठीक आहे. तुम्हाला समजलं हेरिडिटी म्हणजे काय? तर ग्रेगर जॉन मेंडल, आता मेंडेल म्हणून एक होता, मेंडेल एक सायंटिस्ट आहे. ही इज कॉल्ड एज फादर ऑफ जेनेटिक्स, फादर ऑफ जेनेटिक्स. जेनेटिक्स म्हणजे काय मराठीत? अनुवंशशास्त्र. म्हणजे ही इज कॉल्ड एज अ फादर ऑफ जेनेटिक्स. हा पहिला सायंटिस्ट. जॉन ग्रेगर मेंडल यानं जेनेटिक्स मध्ये खूप मोठं काम केलं आणि त्यानं मानलेले जे जेनेटिक्सचे नियम होते, जे रूल्स होते, आज तागायत ते रूल्स ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम काय केले जातात, म्हणजे कुठला का ऑर्गॅनिझम घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला त्याने मांडलेले रूल्स आहेत ना ते आहे तसे लागू पडतात. त्यामुळे काय होतं की म्हणून त्याच्या म्हणजे त्याच्या कामाच्या सन्मानार्थ त्याला आपण काय म्हणलं, फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतो त्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर he took a long time to understand the conclusions of his research about heredity. In 1901, the reasons behind the sudden changes were understood due to the mutation theory of Hugo de Vries. तर आता दुसरा सायंटिस्ट आहे हुगो डी व्हिरीज. त्याला म्हणतात हुगो डी व्हिरीज. हा जो सायंटिस्ट आहे त्याला म्हणतात, त्यानं काय केलं, म्युटेशन थेअरी प्रपोज केली. हा दुसरा सायंटिस्ट. आपण काय करूया, पहिल्यांदा सायंटिस्टचं नाव घेऊन त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो. वॉल्टर सटन हे कधी फादर ऑफ जेनेटिक्स म्हणजे हे 1901 मध्ये झालं. नंतर हे 1902 मध्ये काय झालं बघा, वॉल्टर अँड सटन. तुम्ही राईट डाऊन करत चला. हे वॉल्टर आणि सटन यांनी काय केलं, पेअर्ड क्रोमोझोम ठीक आहे, पेअर्ड क्रोमोझोम. नंतर त्याच्यानंतरचा पुढचा सायंटिस्ट आहे रिसर्च स्टार्टेड इन डायरेक्शन ऑफ फाइंडिंग नेचर ऑफ द 1944 मध्ये काय झालं बघा, 1944 मध्ये काय झालं, एव्हरी मेकार्टी आणि मॅक्लिओड ह्या तिघांनी काय केलं, प्रूव्ह दॅट द एक्सेप्ट व्हायरसेस ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स डीएनए इज जेनेटिक मटेरियल. आता जीएम म्हणजे जेनेटिक मटेरियल बरं का. इथं 1961 मध्ये बघा काय झालं, जेकब अँड मोनॅड proposed a model for the process of protein synthesis with the help of DNA in bacterial cells. Protein synthesis.
प्रोटीन सिंथेसिस, डीएनए बॅक्टेरिया, हे कधी झालं 1961 मध्ये. ठीक आहे, अशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता हे तुम्ही राईट डाऊन करा, कारण हे राईट केल्यानंतर मी तुम्हाला खूप महत्वाच्या गोष्टी काय सांगणार आहे. ह्या कन्सेप्ट ज्या काय आहेत त्या क्लिअर होणं गरजेचं आहे. तुम्हाला रिकाम्या जागामध्ये ह्यापैकी काहीतरी विचारलं जाऊ शकतं, त्यामुळं या गोष्टीकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, तर बघा, जॉन ग्रेगर मेंडल हा एक म्हणजे चर्च मधला तो एक महत्वाचा पोप होता. म्हणजे त्यावेळेस काय केलं जायचं की त्या जो पोप होता किंवा चर्चच्या आजूबाजूची जागा आहे त्याला मिळायची, तर त्या आजूबाजूच्या जागेमध्ये या जॉन ग्रेगर मेंडलनं काय केलं की आपला पी माहित आहे म्हणजे वाटाण्याचं पीक घ्यायला चालू केलं आणि त्याच्यावरती काही महत्वाचे कॅरेक्टर्स आहेत, जसं की प्लांट्सची उंची असू द्या किंवा फ्लावरचा कलर असू द्या, अशा अशा काही गोष्टी आहेत ना, जसं की फुल कुठे येते, फुल म्हणजे ऍक्झिल मध्ये येते का झाडाच्या टॉपला येते. ऍक्च्युली याचा पी जो वाटाणा जो आहे ना त्याचा काय असतो, त्याचा वेल असतो. मग त्याच्या वेलाच्या टोकावरती फुल येतंय का त्याच्या ऍक्झिल मध्ये येते. हे असे काही कॅरेक्टर्स आहेत ना, त्याचे सोपे सोपे कॅरेक्टर्स त्यांनी चूज केले आणि त्याच्यावर ते कॅरेक्टर्स म्हणजे वैशिष्ट्य एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये कशा ट्रान्सफर होतात याच्यावर त्यांनी खूप मोठा अभ्यास केला आणि त्यानं त्याच्या रिडिंग्स घेऊन ठेवल्या आणि या रिडिंग घेऊन ठेवल्यानंतर त्याचं त्यांनी रेकॉर्ड पण ठेवलं आणि रेकॉर्ड ठेवल्या कारणानं तो काही गोष्टी प्रपोज करू शकला. मेंडल जो होता काही गोष्टी प्रपोज करू शकला आणि त्यानं जे गोष्टी प्रपोज केल्या किंवा त्यानं जे थिअरी मांडली होती ती आजपर्यंत आहे तशी लागू पडते. त्यामुळं जेनेटिक्सचा पहिला अभ्यास जॉन ग्रेगर, त्याच्या आधी पण अभ्यास केला गेला होता जेनेटिक्सचा, पण ऍक्च्युली तो म्हणजे उदाहरण देऊन पटवून सांगणं किंवा त्याच्यावरतीचे रिडिंग्स घेऊन ते दाखवून देणं जगाला, म्हणजे त्याला काय म्हणतात की तुम्ही प्रपोज केलं, तर तसं ते जे काही ना ते पहिल्यांदा केलं म्हणून त्याला मेंडेलला, जॉन ग्रेगर मेंडेलला आपण फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतो. पण मेंडेलचं जे वर्क होतं ते जवळजवळ 19व्या शतकापर्यंत लोकांना माहितच नव्हतं. पण जेव्हा हुगो डी व्हेरी झाल्यानंतर त्याने एक म्युटेशन थिअरी मांडली. आता म्युटेशन काय असतं माहितीये का, डीएनएचं एक स्ट्रक्चर असतं, म्हणजे डीएनए कशाला बनलेला आहे, डीएनए बनलेला आहे न्यूक्लिओटाइड्सना. डीएनए इट इज मेड अप ऑफ न्यूक्लिओटाइड्स. न्यूक्लिओटाइडचा जो सिक्वेन्स असणार आहे तो सिक्वेन्स काय होतो, चेंज होतो काही कारणांमुळे. त्याच्यामध्ये भरपूर सारी कारणं आहेत, जसं की तुम्ही एन्व्हायरमेंटल कारण असू द्या, तुमची मॅनमेड कारण असू द्या, काही केमिकल गोष्टी असतात, काही फिजिकल गोष्टी असतात, म्हणजे काही ना काही मुळे काय होतात एखाद्या सेल मधल्या डीएनएचा सिक्वेन्स बदलतो आणि हा डीएनएचा सिक्वेन्स बदलल्यामुळे काय होतात ते वैशिष्ट्य पण बदलून जातात आणि त्या ऑर्गॅनिझम्सच्या प्रोटीन सिंथेसिस मध्ये बदल झाला की ऑर्गॅनिझमचं स्ट्रक्चर बिहेवियर हे सुद्धा बदलू शकतं. तर इट इज अ स्ट्रक्चरल चेंज इन द सिक्वेन्स ऑफ द डीएनए, म्हणजे त्याचं काय होतं सिक्वेन्स बदलतो, सिक्वेन्स ऑफ डीएनए इज चेंज, इट इज कॉल्ड ॲज म्युटेशन. तर अशी ही थिअरी या सायंटिस्टनं मांडली होती. तोपर्यंत मेंडेलचं वर्क काय होतं म्हणजे अननोन होतं जगाला. मग असं नंतर याच्यामुळे काय झालं की मेंडेलचं वर्क पण प्रकाश होत आला. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा वॉल्टर आणि सटन होता, ह्यांनी पहिल्यांदा दाखवून दिलं 1902 मध्ये की क्रोमोझोम्स हे पेअर्ड असतात. पेअर्ड असतात म्हणजे कसं, मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं बघा, क्रोमोझोमची जोडी असते. हे पहिल्यांदा वॉल्टर आणि सटन 1902 मध्ये जगाला दाखवून दिलं. ठीक आहे, त्याच्यानंतर एव्हरी मॅकलॉइड आणि मॅकार्टी असे 3 सायंटिस्ट एकत्र येऊन त्यांनी एक काय केला, त्यांनी एक प्रयोग केला आणि त्या प्रयोगामध्ये त्यांनी असं दाखवून दिले की जगातला कुठलाही ऑर्गॅनिझम घ्या, त्याच्यामध्ये जे काही जेनेटिक मटेरियल असणार आहे ते डीएनएच असणार आहे. त्याच्यानंतरचं पुढचं बघा, जेकब मोनॅड आणि ह्यांनी 1961 मध्ये बॅक्टेरियल सेल घेतली आणि बॅक्टेरियल सेल मध्ये प्रोटीन कसं बनवलं जातं याचं जे काही मॉडेल असेल किंवा याचं जे काही गोष्ट असेल ती त्यांनी प्रपोज केली. अशा प्रकारे हे जे आहे हेरिडिटी मध्ये किंवा जेनेटिक्स मध्ये, अनुवंशशास्त्रामध्ये ज्या काही महत्वाच्या ज्या की गोष्टी घडल्या
त्या की गोष्टींची थोडक्यात इथं समरी दिलेली आहे तुम्हाला. पहिला जो काही आपला पॉइंट आहे त्याच्यामध्ये. सो हे खूप इझी आहे समजायला, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि सगळ्यात जे महत्वाच्या काही बेसिक गोष्टी आहेत ते परत एकदा सांगतोय तुम्हाला, त्या लेक्चर मध्ये जाऊन तुम्ही बघा. आता हे शिकवत असताना काही गोष्टी आल्या तर मी परत रिपीट करणारच आहे, पण लक्षात ठेवा की ते एकदा लेक्चर जाऊन बघा, जेणेकरून तुमच्या बऱ्याचशा छोट्या मोठ्या कन्सेप्ट ज्या काही इथून पुढे हा चॅप्टर समजण्यासाठी उपयोगी असतील त्या कन्सेप्ट तुम्ही नक्की नक्की क्लिअर करू शकताय. ठीक आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला काय करतो, इथं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा घेऊन ठेवतो. तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे, त्या लिंक वरती जाऊन तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ बघून या. ठीक आहे. आता बघा पुढं, आता याच्या तर मी तुम्हाला काही गोष्टी आधीच्या चॅप्टर किंवा लेक्चर ज्या बोलल्या त्या थोड्याशा रिपीट पण कराव्या लागणार आहेत मला वाटते. तर बघा अजून एकदा सांगतो, थोड्याशा रिपीट करणार, भरपूर साऱ्या रिपीट करायचं म्हणलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. त्यामुळे बघा, आता बघा एक सेल काढतोय मी, एक ऑर्गॅनिझम काढूया आपण. हा एक आहे ऑर्गॅनिझम. तर एक आहे, एक ऑर्गॅनिझम आहे आणि याच्यामध्ये हा ऑर्गॅनिझम आहे, हा बनलाय ऑर्गननी. आपण बाण चुकवते, ऑर्गननी बनलाय. ऑर्गन बनतात टिश्यू मुळे आणि टिश्यू बसतात सेल्स मुळे. बरोबर आहे. सेल्स comes together to form tissue, tissue comes together to form organ, organ comes together to form organism. आता मी एक सेल काढून दाखवतो तुम्हाला. इथं सेल आहे, हा सेल मेम्ब्रेन आहे बाहेरचं, सेल मेम्ब्रेन. त्याच्यानंतर आत न्यूक्लियस, हा काय आपला न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहेत, पेअर्ड स्वरूपात काय बघायला मिळणार आहेत, क्रोमोझोम. असे क्रोमोझोम बघायला मिळणार आहेत. काय बघायला मिळते, हे नीळ नीळ काय, नीळ क्रोमोझोम. हे काय आहेत आपले क्रोमोझोम. आणि तुम्हाला एक क्रोमोझोम मी इथे दाखवला होता. क्रोमोझोम हा पेअर मध्ये असतो, बरोबर आहे. आणि क्रोमोझोम हा म्हणजे दोऱ्याची गुंडी आहे. जेव्हा मुलगा पतंग उडवून घराकडे आणतो तेव्हा तो जे काय मध्ये मध्ये असं दोरी जी काही काटे असणार आहे तो काटेच्या कडे असं दोरा गुंडाळतो, बरोबर का नाही. तर अशा स्वरूपातला पार्ट म्हणजे ह्याला क्रोमोझोम म्हणतात. आणि जेव्हा हा सुट्टा असणार आहे असा, ह्या सुट्ट्याला काय म्हणणार आपण, डीएनए म्हणणार. आणि डीएनएच्या छोट्या छोट्या तुकड्याला काय म्हणणार आपण, डीएनएचा तुकडा करा तर त्याला काय म्हणणार आपण, जीन. बरोबर आहे, तुम्हाला कळालं. तर हे सगळं कुठं असणार आहे, या न्यूक्लियसच्या मध्ये असणार आहे. कळालं, न्यूक्लियसच्या मध्ये. तर आता आपण बघणार आहे, आता हे मी तुम्हाला ऍक्च्युली का सांगायचं होतं की मला तुम्हाला दाखवून द्यायचंय की डीएनए ऍक्च्युली कुठं प्रेझेंट आहे. डीएनए कुठं प्रेझेंट आहे, आपला क्रोमोझोम कुठं प्रेझेंट आहे. डीएनएच्या छोट्या छोट्या भागाला आपण जीन मानणार आहे. जीन म्हणजे कसं, डीएनए हा आपला डबल स्टँडर्ड असणार आहे. डीएनए डबल स्टँडर्ड असतो, आरएनए हा सिंगल स्टँडर्ड असतो. तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आता सांगतो बघा, इथपर्यंत समजलं का, बघा इथपर्यंत समजलं का, कारण हेच महत्वाचं आहे. ऑर्गॅनिझम, ऑर्गन, टिश्यू, सेल. सेल ड्रॉ केली, सेलच्या मध्ये हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आत क्रोमोझोम आहे. क्रोमोझोमचं स्ट्रक्चर असं असणार आहे आणि याच क्रोमोझोम वरती अशा प्रकारे आपला जीन्स बघायला मिळणार आहे. जीन्स, हे बघा असे जीन्स बघायला मिळणार आहेत. आलं लक्षात. तर हे इथे एक जीन, ए जीन आहे समजा, इथं बी जीन आहे, इथं सी जीन आहे, इथं डी, इथं ई आणि इथं एफ, असे जीन्स असणार आहेत. म्हणजे समजा इथं ए असणार आहे, इथं बी, इथं सी. तर असा डीएनए हा लॉंग थ्रेड असणार आहे आणि या थ्रेडचा छोट्या छोट्या तुकड्याला काय म्हणणार आहे आपण, जीन म्हणणार आहे. कळालं तुम्हाला, जीन कळालं काय, जीन कुठे आहे म्हणलं तर आता काय सांगणार, जीन इज smallest part of the DNA. DNA when comes together
It forms chromosome. Chromosomes are present in nucleus. Nucleus is present in cell. बरोबर आहे. आणि cell is the smallest part of organism. Any organism. Structural and functional smallest unit. कळालं तुम्हाला? सो अशा प्रकारे काय करणार आपण, आपल्याला समजलं आता की ऍक्च्युअली इथं चाललंय काय. आता बघा तुम्हाला डीएनए बद्दल थोडं सांगतो. तुम्हाला डीएनए आता डीएनए बद्दल आपण बोलू शकतोय कसं बघा, म्हणजे आता सिलेबसच्या पेक्षा आपण थोडस एक्स्ट्रा इथं जाणून घेऊया काहीतरी. आता बघा डीएनए 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 म्हणजे काय, डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड हे याला म्हणतात. इट इज डबल स्टँडर्ड. लिहून घेत चला. इट इज डबल स्टँडर्ड. डीएनए इज निगेटिव्हली चार्ज. डीएनए हा निगेटिव्हली चार्ज. सगळं सांगतो हे कसं आहे सगळं. ठीक आहे. आता डीएनएचं थोडक्यात स्ट्रक्चर पण मी तुम्हाला सांगतो. आता समजा डीएनए काढायचा आपल्याला. डीएनए जर काढायचा असेल तर तो आपण असा ड्रॉ करू शकतो बघा. ठीक आहे. डीएनए हा असा ड्रॉ करू शकतोय आपण. तर याच्यामध्ये बघा इथं ए असेल तर इथं टी असणार आहे. इथं जी असेल तर इथं सी असणार आहे. इथं सी असेल तर इथं जी असणार आहे. इथं ए असेल तर इथं टी असणार आहे. नंतर इथं ए असेल तर इथं टी, इथं टी असेल तर इथं ए, जी असेल तर सी, सी असेल तर जी, सी असेल तर जी. बघा हा डीएनए आपण डबल स्टँडर्ड असा दाखवू शकतोय. डीएनए हा डबल स्टँडर्ड असतो. म्हणजे बघा सीडी, आपली शिडी माहित आहे. जेव्हा आपण म्हणजे बघा गावोगावी टाक्या असतात, टाक्या. त्या टाक्यावरती जाण्यासाठी बघा अशी स्पायरल शिडी असते. तर जेव्हा आपल्याला असं त्याच्यावरती धरून धरून चालण्यासाठी बघा दोन्ही साईडला म्हणजे एक स्ट्रक्चर दिलं असतं, त्याला आपण धरून वरती जाऊ शकतो बघा. सेम अगदी तसं आहे. तर हे स्ट्रक्चर तुम्ही इमॅजिन करू शकताय. जो आपला डीएनए असणार आहे तो असा डबल स्टँडर्ड असणार आहे. आता एक डबल स्टँडर्डचं झालं, याचा फुल फॉर्म झालं. हा निगेटिव्हली चार्ज असतो हे नंतर सांगतो मी तुम्हाला. आताच तुमच्या डोक्यामध्ये मला म्हणजे कन्फ्युजन तयार करायचं नाही. ठीक आहे. तर बघा डीएनए मध्ये डीएनए इट इज मेड अप ऑफ 4 न्यूक्लियोटाइड्स. लक्षात ठेवा हा 4 न्यूक्लियोटाइड बनलेला आहे. न्यूक्लियोटाइड नंबर 1 ए, टी, दुसरा टी, तिसरा सी आणि जी. तर ह्याला ए ला काय म्हणतो ऍडेनिन, टी ला म्हणतो आपण थायमिन, सी ला म्हणतो ग्वानाइन, सॉरी सी ला आपण इथं जी लिहूया, आणि सी ला म्हणतो आपण सायटोसिन. बघा याच्यापेक्षा डीएनए मध्ये कुठलाच बाकीचा न्यूक्लियोटाइड कधीच येणार नाही. आणि तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे एव्हरी मॅक्लॉइड आणि मॅकार्टीने आता सांगितलेलं काय वाय हा एक गोष्ट सांगायची राहिली. ऑल द ऑर्गॅनिझम्स हॅव डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल. पण त्याला काही एक्सेप्शन आहेत. व्हायरसेस जे असतात ना, तर व्हायरसेस मध्ये तुम्हाला जो काही व्हायरसेस मध्ये कधी कधी आरएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल बघायला मिळतं. आरएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल बघायला मिळतं. काय यांमध्ये सिंगल स्टँडर्ड डीएनए सुद्धा ऍज अ जेनेटिक मटेरियल म्हणून काम करतो. काय यांमध्ये डबल स्टँडर्ड आरएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल म्हणून काम करतो. तर काय एक्सेप्शन आहेत, ते एक्सेप्शन सोडले तर सगळ्यांमध्ये आपल्याला डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल बघायला मिळणार आहे. समजलं? तर जे काही 4 न्यूक्लियोटाइड त्याची नाव मी तुम्हाला सांगितली, ऍडेनिन, थायमिन, ग्वानाइन आणि सायटोसिन. तर ऑलवेज पेअरिंग बघा कसं आहे बघा. ए इज ऑलवेज पेअरिंग टू टी.
A always pair to T by डबल H बॉन्ड. हायड्रोजन बॉन्डिंग कसं असणार आहे, डबल हायड्रोजन बॉन्डिंग बघायला मिळतं. आणि G आणि C मध्ये बघा, G आणि C मध्ये तुम्हाला ट्रिपल हायड्रोजन बॉन्डिंग बघायला मिळतं. कसं बघायला मिळतं तुम्हाला, ट्रिपल हायड्रोजन बॉन्डिंग बघायला मिळतं. इथं मी काढून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल. सो हे लिहून घ्या पटकन, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ओके, तर काय असतं असं बॉन्डिंग बघायला तुम्हाला डीएनए मध्ये बघायला मिळणार आहे. आता बघा इथे मी एक कट मारतो, इथून ते इथपर्यंतचा एक कट मारला, तर एवढ्या पार्टला आपण काय म्हणतो, जीन म्हणू शकतो. एवढ्या पार्टला आपण जीन म्हणू शकतो. जीन इज द शॉर्ट सेगमेंट ऑफ डीएनए, स्मॉलेस्ट सेगमेंट ऑफ डीएनए, इट इज कॉल्ड एज अ जीन. म्हणजे आता तुम्ही जीन म्हणलं, जीन इज नथिंग बट डीएनए, डीएनएचा छोटा तुकडा, आणि इट इज मेड अप ऑफ 4 न्यूक्लियोटाइड ATCG. दिस इज द डीएनए. डीएनए बद्दल जी काही इम्पॉर्टंट माहिती होती, जी की आपल्याला इथं समजायला गरजेची, तेवढी मी तुम्हाला सांगितली. हे तुम्ही लिहून घ्या. आता मी तुम्हाला सांगतो आरएनए म्हणजे काय. कारण हे सांगितल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. कारण आपल्याला पुढे बघायचं आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, अशा काही इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला या चॅप्टर मध्ये कव्हर करायच्या. ठीक आहे, बघा आरएनए म्हणजे काय. आरएनए म्हणजे रायबो न्यूक्लिक ऍसिड. रायबोन्यूक्लिक ऍसिड याच्याबद्दल माहिती बघा काय आपण सांगू शकतोय. इट इज सिंगल स्टँडर्ड, सिंगल स्टँडर्ड, बरोबर आहे. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट होऊ शकते, आरएनए मध्ये काय काय होतं बघा. सिंगल स्टँडर्ड आरएनए, आरएनए हा सिंगल स्टँडर्ड असतो. नंतर आरएनए चे 3 टाईप असतात, ते आपण बघणारच आहे. ठीक आहे, आरएनए मध्ये काय सांगितलं तुम्हाला, सिंगल स्टँडर्ड असणार आहे. आरएनए मध्ये तुम्हाला 3 टाइप्स असतात. एक असतो mRNA, एक असतो tRNA, आणि एक असतो rRNA. असे 3 टाइप असतात. ओके, हे झाले 3 टाइप्स. अजून काय सांगतो बघा. न्यूक्लियोटाइड कोणते असतात, टी च्या जागी यू असतो, सी आणि जी असतो. तर हे कुठले आहेत बघा, ऍडेनिन, युरासिल, इन प्लेस ऑफ थायमिन, थायमिन ऐवजी तर आपल्याला युरासिल बघायला मिळणार आहे. सायटोसिनला असतोच, आणि ग्वानाइन पण असतो. आरएनए कसा असणार आहे आपला, सिंगल स्टँडर्ड असतो, असा सिंगल स्टँडर्ड आरएनए असतो. याचं पेअरिंग नसतं कुठं, ए टी सी, टी नसतं इथे, यू इथं, नंतर इथं समजा इथं काय असलं, इथं ए असेल, इथं यू असेल, इथं सी असेल, असं सिंगल स्टँडर्ड आरएनए बघायला मिळतं आपल्याला. आरएनए चे 3 टाइप्स असतात आरएनए. ठीक आहे, अशा प्रकारचे आरएनए, ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आता सध्या आपण इथं सांगितलेल्या आहेत. आणि हा जो आर, तिन्ही प्रकारचे आरएनए असू द्या, mRNA, tRNA, rRNA, हे डीएनए पासून बनतात. म्हणजे डबल स्टँडर्ड डीएनए पासून आपल्याला काय काय बनवायला मिळतं,
mRNA बनू शकतो, tRNA बनू शकतो, rRNA बनू शकतात. हे सगळेच जे RNA आहेत ते डीएनए पासून बनतात, कारण डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे. जे काही कोणतं प्रोटीन, कुठलाही आरएनए, कुठलाही मॉलिक्यूल असू द्या, तर त्या मॉलिक्यूलची सुरुवात ही नेहमी डीएनए पासून डीएनए पासूनच होणार आहे. कारण जो ब्लू प्रिंट आहे इट इज अ डीएनए, आणि डीएनए पासून ही मेन कॉपी आहे. काय कुठलीही गोष्ट बनवायची असेल तर तुम्हाला ती डीएनए पासूनच बनणार आहे असं बघायला मिळणार. कुठलाही मॉलिक्यूल बनवा, कुठलाही रेणू बनवा, अणू नाही, जे काही गोष्टी लिव्हिंग थिंग्स मध्ये बघायला मिळतील त्या. ठीक आहे, आता याच्यानंतर म्हणजे बोलायला भरपूर आहे, पण सध्या एवढंच इम्पॉर्टंट, एवढं लक्षात ठेवा. आता बघा आपण एक गोष्ट बघणार आहे, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ डीएनए ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ आरएनए, एक्सप्लेन द मीनिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर अँड गिव्ह द नेम्स ऑफ सम डिसऑर्डर. हे तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला आठवत असतील. With the help of RNA, the genes present in the DNA form participate in the function of the cell and thereby control the structure and function of the body. Information about the protein synthesis is stored in the DNA and synthesis of appropriate protein as per the requirement is required. आता आपण काय बघूया, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. बघा, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. आता आपण महत्वाची जी गोष्ट आहे ती बघूया. लक्षात ठेवा. आता एक आहे सेल, एक आहे पेशी, आणि ते पेशीकडे तुम्ही इमॅजिन करा, पेशी आहे, सेल मेम्ब्रेन आहे कडनं, मध्ये न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या नंतर आतमध्ये काय आहे, क्रोमोझोम्स आहेत, क्रोमोझोम्स आहेत, नंतर त्याचं रूपांतर म्हणजे सेल डिव्हिजन होताना किंवा काय म्हणजे क्रोमोझोम इज नथिंग बट डीएनए. मग डीएनएच्या सगळ्यात छोट्या भागाला आपण जीन म्हणणार आहे. जीन हा डीएनए म्हणजे काय डबल स्टँडर्ड असणार आहे. तर हा जो डबल स्टँडर्ड डीएनए असतो का नाही, त्याच्यापासून सिंगल स्टँडर्ड आरएनए बनतो, आणि या सिंगल स्टँडर्ड आरएनएचं रूपांतर एका प्रोटीन मध्ये होतं. ह्या गोष्टीला आपण काय म्हणणार आहे, सेंट्रल डॉग्मा म्हणणार आहे. काय म्हणणार आहे आपण ह्याला, सेंट्रल डॉग्मा. तर इट इज अ डीएनए, इट इज आरएनए. आरएनए चे 3 टाइप आहेत, त्यातला हा एमआरएनए असतो, आणि इट इज कन्वर्टेड इनटू द प्रोटीन. डबल स्ट्रँडेड डीएनए इट इज कन्वर्टेड इनटू द सिंगल स्ट्रँडेड एमआरएनए. त्या प्रोसेसला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, ट्रान्सक्रिप्शन. सिंगल स्ट्रँडेड एमआरएनए इट इज by the process of translation, by the process of translation it is converted into the protein. त्याला काय म्हणणार आहे आपण, ट्रान्सलेशन प्रोसेस. याला म्हणणार आपण ट्रान्सलेशन. म्हणजे ऍक्च्युली हे थोडक्यात मी सांगतोय तुम्हाला. तर सेंट्रल डॉग्मा जर कोणी विचारलं व्हॉट इज सेंट्रल डॉग्मा, तर तुम्ही इझिली सांगू शकताय की डबल स्टँडर्ड डीएनए हा याचं रूपांतर आरएनए, सिंगल स्टँडर्ड आरएनए मध्ये होतं, सिंगल स्टँडर्ड आरएनएचं रूपांतर प्रोटीन मध्ये होतं. तर ही जी प्रोसेस आहे ही बायोलॉजिकल प्रोसेस आहे. याच प्रोसेसला आपण सेंट्रल डॉग्मा असं म्हणणार आहे. आणि जेव्हा डबल स्टँडर्ड डीएनएचं रूपांतर सिंगल स्टँडर्ड एमआरएनए मध्ये होतं, त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतो. ट्रान्सक्रिप्शनला मराठीत काय म्हणतात बघा, आता हे मराठी थोडं मला आवड जाते, पण त्याला प्रतिलेखन म्हणतात. दुसरं आहे ट्रान्सलेशन, त्याला म्हणतात भाषांतर. एमआरएनएचं रूपांतर प्रोटीन मध्ये होतं, त्याला काय म्हणतो आपण, भाषांतरण म्हणतो. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कोण काम करतं, रायबोझोम. रायबोझोम हे महत्वाचा रोल प्ले करतात, तर ते आपण बघणारच आहे. तर ठीक आहे, तर हे काही सेंट्रल डॉग्मा ही टर्म आहे ती मी तुम्हाला सांगतो. सेंट्रल डॉग्मा असं म्हणतात त्याला.
आता समजा, आता मी इथं तोंडी काही गोष्टी बोलतोय बघा, लक्षात घ्या. मी तुम्हाला एक सिनारिओ सांगतो. एक सिनारिओ असा आहे की आपली बॉडी आहे, आपल्या बॉडीमध्ये भरपूर साऱ्या सेल्स आहेत आणि आपल्या बॉडीवरती समजा एखाद्या बॅक्टेरियानं अटॅक केला, म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं. आता बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यानंतर त्या बॅक्टेरियाला फाईट करायला पाहिजे, बरोबर आहे. बॅक्टेरियाला फाईट करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये काय असतात, अँटीबॉडीज असतात. आता अँटीबॉडीज म्हणजे काय, तर परत अँटीबॉडीज हे म्हणजे प्रोटीन्स आहेत समजा. आता हे प्रोटीन्स बनवायचे असतील तर प्रोटीन बनवायचे, प्रोटीन आता बघितले की प्रोटीन सिंथेसिस, हे प्रोटीन बनवायचं तर आपल्याला एमआरएनए पाहिजे, आणि आपल्याला एमआरएनए पाहिजे तर कुठून येणार, तो डीएनए पासून येणार. डीएनएच्या छोट्या छोट्या तुकड्यापासून येणार. म्हणजे जे काही प्रोटीन्स बनवायचे असतात त्या प्रोटीनचं कोडिंग हे डीएनए मध्ये केलेलं असतं. म्हणजे डीएनए ला पहिल्यांदा डिकोड करायला पाहिजे. डीएनए पहिल्यांदा डिकोड करायचा असेल तर आपल्याला परत प्रोटीन्स लागतात, माहितीये का. पण ते असू दे, एवढ्या डीप मध्ये जायला नको. तुम्हाला काय करायचं समजलं की आता आपल्याला प्रोटीनची गरज आहे, प्रोटीन सिंथेसिसची गरज आहे. आपल्याला ज्या काही अँटीबॉडीज आहेत त्या अँटीबॉडीजची गरज आहे, म्हणजे प्रोटीनची गरज आहे. तर प्रोटीन्स हे कुठून येणार आहेत, एमआरएनए करून. एमआरएनए कशाकडून येणार, डबल स्टँडर्ड डीएनए कडून. आणि हा डबल स्टँडर्ड डीएनए याचं रूपांतर सिंगल स्टँडर्ड एमआरएनए मध्ये करणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जीन्स, म्हणजे जे काही आपल्याला प्रोटीन्स लागणार आहेत. आता समजा की भरपूर सारे प्रोटीन्स तुम्हाला बघायला मिळतात. आता प्रोटीन मध्ये बघा, तुमचे हे नख, केस किंवा तुमची स्किन बघा, तुमच्या बॉडीची प्रत्येक सेल बघा, आणि त्या सेल मध्ये जे काही कंपाऊंड्स आहेत, जे काही मॉलिक्युल्स आहेत, जे काही बराचसा भाग हा प्रोटीन आहे. म्हणजे हे जे स्ट्रक्चरल प्रोटीन्स आहेत, काही म्हणजे भरपूर सारे प्रोटीन्स आहेत. तर हे प्रोटीन्स बनवण्यासाठी जी काही ब्लूप्रिंट आहे, त्याचं जे काही कोड्स आहेत ते डीएनए मध्ये आहेत. डीएनए म्हणजे जीन मध्ये येतं. म्हणजे जीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटीन सिंथेसिस. जीन्स पासून एमआरएनए, एमआरएनए पासून प्रोटीन सिंथेसिस. आता जीन्सचं डिकोडिंग करायचंय, बरोबर का नाही. तर आपल्याला पहिल्यांदा काय करायला पाहिजे, आपल्याला पहिल्यांदा ट्रान्सक्रिप्शन करायला पाहिजे. तर हे जे ट्रान्सक्रिप्शन आहे, mRNA is produced per the sequence of the nucleotides on the DNA. तर तुम्हाला काय सांगतो की आता हा डीएनए होता आपला. आता मी काय करतो, असा काढण्यापेक्षा मी तुम्हाला असं दाखवतो. असं तुम्हाला काय बघायला मिळतो, असा डीएनए बघायला मिळतो. हा डबल स्टँडर्ड डीएनए. याचं रूपांतर काय करणार आहे आपण, सिंगल स्टँडर्ड याच्यामध्ये करणार आहे. सिंगल स्टँडर्ड याचं रूपांतर प्रोटीन मध्ये. ठीक आहे. तर हा डीएनए, याचं रूपांतर एमआरएनए, याचं रूपांतर प्रोटीन मध्ये. ठीक आहे. तर याला ट्रान्सक्रिप्शन, याला ट्रान्सलेशन आपण बघितलं हे आताच. ठीक आहे. तर हे जे न्यूक्लिओटाइड्स आहेत का नाही, ह्या न्यूक्लिओटाइड्सच्या मध्येच काय असतो, न्यूक्लिओटाइड जे आहेत याचा जो सिक्वेन्स असतो इज कोडिंग. न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स इज कोड फॉर प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे प्रोटीन सिंथेसिस साठीच जे कोडिंग आहे ते न्यूक्लिओटाइड मध्ये, न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्स मध्ये बघायला मिळतं, बरोबर आहे. पण न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स म्हणजे सगळा सिक्वेन्स का, तर नाही. तर त्याच्यामध्ये काय असतं, कोडिंग कसं असतं, 3 ट्रिप्लिकेट कोडिंग बघायला मिळतं. तुम्हाला काय बघायला मिळतं, ट्रिप्लिकेट कोडिंग. ट्रिप्लिकेट कोडिंग म्हणजे काय की 3 न्यूक्लिओटाइड एकत्र येतात. समजा आता म्हणलं इथं AGC,
समजा काय आलं AGC असं असेल, TCG असेल. हे तीन तीन काय येतात, तीन तीन न्यूक्लियोटाइड एकत्र येतात आणि कोड बनवतात. बरोबर आहे, ते आपण पुढे बघणारच आहे. तर कोडिंग हे कसं असतं, ट्रिप्लिकेट मध्ये असतं. एवढं समजणं इथपर्यंत फक्त महत्वाचं आहे. ठीक आहे. हे समजलं. थांबा, आपण काय करूया, थोडस म्हणजे मला तुम्हाला समजवायचं आहे ते समजवतो मी तुम्हाला. हे बघा, डबल स्टँडर्ड DNA अजून काढून दाखवतो मी तुम्हाला. हा असा स्टँडर्ड आहे डबल. इथं आहे A, इथं असणार T, इथं G, इथं C, इथं T, इथं A, इथं C, इथं G, इथं C, इथं G, परत इथं C, इथं असणार आहे G, इथं असणार आहे A, इथं असणार आहे T. हा काय आहे त्याचा, डबल स्टँडर्ड आहे DNA. हा ठीक आहे, हा डबल स्टँडर्ड DNA आहे. याचं रूपांतर करायचंय. तर सेंट्रल डोग्मा मध्ये काय होतं, डबल स्टँडर्ड DNAचं रूपांतर सिंगल स्टँडर्ड RNA मध्ये होतं. तर सिंगल स्टँडर्ड RNA मध्ये होताना काय केलं जातं माहिती आहे, कुठला तरी एक स्ट्रँड वापरला जातो. समजा हा स्ट्रँड वापरला, तर हा स्ट्रँड वापरल्यामध्ये काय काय होतंय, हा स्ट्रँड वापरल्यामुळं, तर इथं जो सिक्वेन्स आहे, समजा म्हणजे हे करत असताना, म्हणजे इथं काय करायचं, ट्रान्सक्रिप्शन करायचं आपल्याला. तर इथं काय येतं माहितीये का, इथं येतो, इथं एक प्रोटीन येतो, इथे एक प्रोटीन येतो ना, हा सिक्वेन्स वाचतो. हा प्रोटीन हा सिक्वेन्स वाचतो आणि याच्या जी कॉम्प्लिमेंटरी असेल, म्हणजे ह्याचा A चा कॉम्प्लिमेंटरी काय असणार आहे, T, G चा कॉम्प्लिमेंटरी काय असणार आहे, C, T चा A, म्हणजे जोडी 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 बघायचं आपल्याला. हा प्रोटीन काय करतो, हा सिक्वेन्स वाचतो आणि त्याच्या जोडीचं जे आहे ना, तो इकडे बनवायला चालू करतो. आता समजा हा प्रोटीन जर आपण चिटकून काढू याला, तर हा इकडे सिक्वेन्स बनवायला चालू करतो. बघा ह्याच्या जोडीचं काय असणार आहे, म्हणजे हे पहिल्यांदा सिंथेसिस नसतं. आता समजा A च्या कॉम्प्लिमेंटरी काय असणार आहे, T पहिला बाहेर येणार, बरोबर आहे. म्हणजे T कुठं असणार आहे, म्हणजे पहिला T बाहेर येणार, नंतर परत दुसरा काय बाहेर येणार, T नंतर. पण ऍक्च्युली A ला कॉम्प्लिमेंटरी T, सिंगल स्टँडर्ड mRNA बनवायला लागलोय, पण T च्या जागी काय असतो, U असतो. Gच्या कॉम्प्लिमेंटरी काय असणार आहे, C, नंतर काय असणार आहे, हे थोडं अजून लांबणार, बाहेर येणार, अजून बाहेर येणार. पहिला काय होता, U, नंतर काय होता, C, UC, नंतर T च्या कॉम्प्लिमेंटरी काय येणार, A बाहेर येणार, नंतर काय येणार, नंतर C च्या कॉम्प्लिमेंटरी. हे प्रोटीन ह्याला वाचत पुढे पुढे जाते, हे प्रोटीन इकडे वाचत जाते पुढे याला, आणि इथून इथं आला की C जोडला गेला, G चा कॉम्प्लिमेंटरी C जोडला गेला. हे सिंगल स्टँडर्ड RNA जो आहे ना, तो इकडे बाहेर पडायला लागलाय, तो पुढे मांडणार आहे मी, समजून घ्या. हे यू, आता अजून एकदा दाखवतो, ठीक आहे. इथं एच्या, हे प्रोटीन जो आहे, हे प्रोटीन काय माहित आहे, ह्याचं नाव आहे RNA पॉलिमरेज. काय नाव आहे, RNA पॉलिमरेज. हे आहे, पण हे लक्षात ठेवण्यापुरतं, हे आहे RNA पॉलिमरेज. हा DNA वरती येतो, RNA पॉलिमरेज DNA वरती आल्यावर मुळे काय होणार, RNA तयार व्हायला लागलाय, पण RNA तयार होताना हा कुठल्या तरी एका स्टँडला वाचणार, दोन्ही स्टँड तो वाचू शकत नाही, तो एका स्टँडला वाचायला लागला. A च्या कॉम्प्लिमेंटरी तो काय करणार ऍड, T,
पण टी नसतो आरएनए मध्ये, यू असतो. यू बाहेर पडला. यूच्या नंतर आता यू पुढे आला, त्याच्या मागे काय अटॅच झालं, जीच्या कॉम्प्लिमेंटरी सी, टीच्या कॉम्प्लिमेंटरी काय झाला ए. असं आता काय व्हायला लागलं, याच्यामध्ये कोडिंग वाढायला लागलं. तर एंडला काय दिसणार आपल्याला, एंडला काय दिसणार, इथून दिसणार. पहिली सुरुवात इथून झाली होती. एचा काय यू, जीचा सी, नंतर काय करणार टीचा ए, सी ला कॉम्प्लिमेंटरी इथं जी दिसणार, परत सी ला कॉम्प्लिमेंटरी जी, परत सी ला कॉम्प्लिमेंटरी जी, परत ए चा कॉम्प्लिमेंटरी काय असणार यू. तर असा आरएनए तयार होणार. डबल स्ट्रँडेड डीएनए पासून सिंगल स्ट्रँडेड आरएनए तयार करण्यासाठी एका प्रोटीनचा यूज केला जातो. त्या प्रोटीनचं नाव काय आहे, आरएनए पॉलिमरेज. आणि हा आरएनए पॉलिमरेज आहे म्हणजे काय आहे, तो एन्झाईम आहे. एन्झाईम्स आर प्रोटीन्स. हे प्रोटीन आहे एक, हे बघा, हे प्रोटीन मी लिहिले नाव. हा जो आहे ना, हा जो आहे तो प्रोटीन आहे. आणि हा प्रोटीन मदत करतो डबल स्टँडर्ड डीएनए पासून सिंगल स्टँडर्ड आरएनए तयार करायला. आता मी हाच सिंगल स्टँडर्ड एमआरएनए इथं काढतो बघा इकडं. तर यू जी 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 3 वेळा, जी 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 3 वेळा, ए सी यू, जी नंतर ए सी आणि इथं यू. बरोबर आहे. डबल स्टँडर्ड डीएनए पासून सिंगल स्टँडर्ड एमआरएनए बनवण्यासाठी आपण काय केला, आरएनए पॉल यूज केला. आरएनए पॉल म्हणजे काय, आरएनए पॉलिमरेज. आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणलं, ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन इज नथिंग बट double stranded DNA. It is converted into the single stranded mRNA. बरोबर आहे. mRNA या प्रोसेसला काय म्हणणार आपण, ट्रान्सक्रिप्शन म्हणणार आहे. तर इथपर्यंत ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस समजली. आता काय केलं जातं, याचं रूपांतर आपल्याला प्रोटीन मध्ये करायचे. तर इथं येतो रायबोझोम. काय येतो, आता रायबोझोम मध्ये माहित आहे तुम्हाला, रायबोझोम इट इज मेड अप ऑफ 2 सब युनिट्स. काय येतो, 2 सब युनिट्स. रायबोझोम लार्ज सब युनिट आणि स्मॉल सब युनिट. आणि आताच तुम्हाला बोलल्याप्रमाणे कोडिंग कसं असतं, ट्रिप्लिकेट मध्ये असतं. ट्रिप्लिकेट, तीन कोडॉन्स काय केले जातात, त्या 3 न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्सला एकत्रित आपण समजा हा इथं लिहूया, यू जी जी, ह्याला म्हणणार आपण कोडॉन. काय म्हणणार ह्याला, कोडॉन किंवा कोड म्हणा, ह्याला ट्रिप्लिकेट कोड म्हणा. 3चं कोडिंग असतं. हे फक्त उदाहरणासाठी मी तुम्हाला एवढं छोटस दाखवलं, हे खूप मोठं असतं. एमआरएनए हा खूप मोठा असतो, जवळजवळ 1000, 2000, 400, 500 न्यूक्लिओटाइडचा बनलेला असतो हा. तर हा रायबोझोम इथे येतो आणि ह्या 3 कोडॉनला वाचतो. 3 कोडॉनला वाचलं की तो काय करतो, जो हा एमआरएनए आहे, हा एमआरएनए वाचण्यासाठी कोण येतो, हा आपला रायबोझोम आला. तर रायबोझोम काय करतो माहितीये का, रायबोझोम हा म्हणजे रायबोझोम असतो ना, तो आरआरएनए बनलेला असतो. आरआरएनए बनलेला असतो. हा एमआरएनए हा आरआरएनए बनलेला असतो. एवढंच लक्षात ठेवा, बाकी काय गोष्ट लक्षात ठेवू नका. रायबोझोम इट इज मेड अप ऑफ आरआरएनए. तो आरआरएनए बनलेला आहे. एमआरएनए वाचायला की चाललाय, एमआरएनए वाचायला लागला. वाचल्यानंतर त्याला पहिला कोड सापडला. पहिला कोड हा नेहमी वेगळा असणार आहे, पण तात्पुरतं मला तुला समजवण्यासाठी मी फक्त उदाहरण सांगते. तर तुम्हाला यूजीजी हा कोड त्यानं वाचला. काय वाचला, यूजीजी हा कोड वाचला. आणि तो यूजीजी कोड वाचल्यानंतर आरएनए कडती 3 काय असतात, ह्याला 3 ला वाचण्यासाठी ह्याच्याकडे 3 अँटीकोडॉन्स असतात. काय असतात त्याच्याकडे, कोड्स, अँटीकोडॉन. तर आता समजा याला अँटीकोडॉन काय असणार आहे, तर इकडं समजा एक अमिनो ऍसिड आहे असं, आणि अमिनो ऍसिड आहे. तर हा जो अँटीकोडॉन आहे असतो तो टीआरएनए वर असतो. कशावरती, त्या टीआरएनएचा आकार पण असाच असतो बघा.
टीआरएनएचा पण आकार असा असतो. कसा दिसतोय बघा, टी आणि हे 3. तर काय असतात हे टीआरएनए वरती काय असतात, अँटीकोडॉन अँटीकोडॉन अँटीकोडॉन. थांबा थांबा थांबा, कोडॉन्स, राइबोसोम, अमीनो ऍसिड, each mRNA order thousands of for the process of DNA has अँटीकोडॉन. तेच म्हणतो तुम्हाला. ऍक्च्युली विषय हा आहे इथं की या टीआरएनए वरती काय असतो, अँटीकोडॉन असतो. आणि हा राइबोसोम काय करतो, इथं 3 जागा आहेत बघा, 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर. इथं स्लिट आहे त्या 3. तुम्हाला नीट बघायचं असलं तर इथं मी काय करतो दाखवतो असं, 1 2 आणि 3. तर असे 3 स्लिट असतात आणि हा टीआरएनए ला बोलवतो आणि ह्या टीआरएनए ला हा अमिनो ऍसिड अटॅच असतो. ह्या टीआरएनए ला हा अमिनो ऍसिड अटॅच असतो. आता इथं समजा काय, इथं यूजी ऑलरेडी इथून हा वाचायला लागला, ह्याला हा हे राइबोसोम आहे तो वाचायला लागलाय. इकडून राइबोसोमची दिशा बघा, इकडून इकडे चाललाय, एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे चाललाय राइबोसोम. तर इथं टीआरएनए ला बोलवलं जातं. टीआरएनए इथे येणार, टीआरएनए ला इथं बोलवल्यानंतर यूजीजी आहे इथं खाली, यूजीजी इकडे कोड आहे आणि या टीआरएनएचा यूजीजी हा कोड आहे. टीआरएनए वर काय असणार, अँटीकोडॉन. अँटीकोडॉन हे काय असणार आहे, ट्रिप्लिकेटचा कोडॉन. कोडॉन कोणावरती असतील, कोडॉन हे एमआरएनए वर असतील, अँटीकोडॉन हे टीआरएनए वर असतील. आता हा समजा टीआरएनए दुसरा टीआरएनए, आता इथं एक ह्याला एक अमिनो ऍसिड अटॅच आहे, इथं एक ह्याला अमिनो ऍसिड अटॅच आहे. आता हे दोन्हीही फक्त समजण्यासाठी डेमॉन्स्ट्रेशन आहे, ठीक आहे, आलं लक्षात. हे टीआरएनए हे टीआरएनए. आता बघा, हा एमआरएनए असो, आरआरएनए असो किंवा हा टीआरएनए असो, तर हे सगळे आरएनए आहेत. ह्या आरएनए मध्ये कुठेही टी बघायला मिळणार आहे का तुम्हाला, टी नाही, म्हणजे टी म्हणजे थायमिन बघायला मिळणार नाही. तुम्हाला काय बघायला मिळेल, फक्त एयूसीजी बघायला मिळेल. तर यूच्या ऑपोजिट काय असणार आहे, यूच्या ऑपोजिट ए असणार आहे, जीच्या ऑपोजिट सी असणार आहे आणि जीच्या ऑपोजिट काय असणार आहे, सी. तर जिथं जिथं एसीसी असेल, एसीसी असेल, समजा इथं हे इथं आला, समजा इथं समजा हा इथं GCA आहे असा, हा इथं आला तर ऍक्सेप्ट होणार का, यूजीजी ला फक्त हाच एसीसी वाला ऍक्सेप्ट होणार, कारण ह्या दोघांचाच कोडॉन आणि अँटीकोडॉन काय होतोय, मॅच होतोय. त्याच्यामुळे इथलं जे अमिनो ऍसिड आहे, समजा हे पहिलं अमिनो ऍसिड आहे, हे पहिलं अमिनो ऍसिड आहे, हे पहिलं अमिनो ऍसिड आहे, हे येऊन इथं काय होणार, अटॅच होणार. हे टीआरएनए आहे ना, तो इथे येऊन अटॅच झाला, इथे येऊन अटॅच झाला की कोडॉन अँटीकोडॉनचं मॅचिंग होणार आणि मॅचिंग झाल्यामुळं पहिलं अमिनो ऍसिड काय गेलं, जोडलं गेलं. हे अमिनो ऍसिड आता इथं आलं बघा. परत दुसरा कोडॉन जीएसी ला, तर जीएसी ला काय असणार बघा, सी, ए ला काय असणार यू, सी ला काय असणार जी. हा असला की हा दुसरा, हा तिसरा अमिनो ऍसिड, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, असं करत 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 अशी अमिनो ऍसिडची चेन बनते आणि चेन ऑफ अमिनो ऍसिडला आपण काय म्हणतो, प्रोटीन म्हणतो. ही आहे खूप सोप्या भाषेत, अगदी मी म्हणजे अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ह्याच्यात, पण इथं तुम्हाला समजण्यासाठी शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला असं, शॉर्टकट नाही ऍक्च्युली हा, म्हणजे तुम्हाला ज्या भाषेत समजता येईल तसं मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. बघा इथं अजून एकदा सांगतो, सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय आहे की डबल स्टँडर्ड डीएनए पासून सिंगल स्टँडर्ड एमआरएनए बनवण्याच्या प्रोसेसला आपण ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतो आणि या सिंगल स्टँडर्ड एमआरएनएचं रूपांतर प्रोटीन मध्ये करण्याची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्सलेशन. आता ट्रान्सलेशन कसं म्हणायचं बघा, ह्या जो कोड आहे डीएनए पासून कोडाचं रूपांतर होत आहे, कोडॉनचं रूपांतर होत आहे एमआरएनएच्या कोडॉनमध्ये, पण
कोडच आहे अजून, पण त्याला डिकोड करण्यासाठी आपल्याकडे कोण आहे, आपल्याकडे टी आहे. डिकोड करण्यासाठी टीआरएनए आहे. तर कोडॉनला डिकोड करण्यासाठी आपल्याकडे जो अँटी कोडॉन असतो, ह्याचं जे भाषांतरण आहे, भाषांतरण झालं ना, कारण कोड युजीजी होता त्याला फक्त एसीसी काय झाला, अटॅच झाला, आणि एसीसी अटॅच झाल्यामुळे कोण आलं, पहिलं अमिनो ऍसिड आलं. म्हणजे पहिलं अमिनो ऍसिड जोडण्यासाठी जे भाषांतरण झालं या कोडचं रूपांतर डायरेक्ट कशात झालं, अमिनो ऍसिड मध्ये झालं, अमिनो ऍसिडच्या चेन मध्ये झालं, या कोडचं रूपांतर अमिनो ऍसिडच्या चेन मध्ये झालं. हे काय झालं, हा जो काय झालंय भाषांतर झालं, म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन म्हणतो. आणि तुम्ही म्हणाल मग तिसरी कन्सेप्ट ट्रान्सलोकेशन, ही कन्सेप्ट काय आहे बघा. हा एमआरएनए वरती कोण चालायला लागला, इकडे खाली कोण चालाय, खाली चाललाय म्हणजे कसा पण जाऊ शकतो. तर ऍक्च्युली ह्याची दिशा कशी आहे बघा, एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे. वेन ऑन एमआरएनए म्हणजे वेन रायबोझोम मूव्स फ्रॉम वन एंड ऑफ द mRNA to the another end of the mRNA, that is going to take place by single codon. Single codon house codon by codon it will move from one end to another end. एका एंड पासून दुसऱ्या एंड कडे कोडॉन दर कोडॉन तो काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. त्याला काय म्हणतो आपण, त्याच प्रोसेसला आपण ट्रान्सलोकेशन म्हणतो, स्थानांतरण चाललाय पुढे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या प्रोसेस इथं मला तुम्हाला सांगायच्या होत्या. तर समजलं, अजून एकदा सांगतो बघा. डबल स्टँडर्ड एमआरएनए डबल स्टँडर्ड डीएनए वरती आरएनए पॉलिमरेज येतो. आरएनए पॉलिमरेज आल्यानंतर काय करतो, डीएनएच्या एकाच स्टँडला वाचणार आहे तो, आणि एकाच स्टँडला वाचल्यानंतर आता तुम्ही एक गोष्ट ट्रिक सांगतो तुम्हाला, ह्या स्टँडला वाचला तर एमआरएनएचा जो सिक्वेन्स असणार आहे का नाही, एमआरएनएचा सिक्वेन्स तो ह्याच्यासारखा असणार आहे बघा. सिक्वेन्स बघा, यू टी 3 असणार आहे, टीच्या जागी यू टाकायचं, बाकी बघा सीच्या जागी, म्हणजे ह्याला वाचला, उलटा घेतला काय आपण, पण असं हे जाऊ दे, इथं बरोबर आहे की ते कसं काय घेणं, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. इकडे बघा, ह्याचा सिक्वेन्स बघा, ह्याचा सगळ्याचा सिक्वेन्स बघा. यानं याला वाचल्यामुळं एच्या जागी काय येणार, यू, जीच्या जागी सी आला. ऍक्च्युली इथून बाहेर पडलाय ना, इथून बाहेर पडलाय, तर सुरुवात इथून घ्यायला पाहिजे, यू. तर हा ह्याला काय करूया आपण, काय करू नका, राहू द्या, इकडून सुरुवात आहे, इकडून सुरुवात आहे म्हणून मी इकडे स्टार करतो. तर बघा सुरुवात कशी होणार, ए ला यू म्हणजे हितला इथं आहे, सी ला सी, ए ला ए, जी ला जी, जी ला जी, परत जी ला जी, टीच्या जागी यू म्हणजे टीच्या जागी यूच असतो. म्हणजे जो दुसऱ्या स्टँडचा सांगतो तुम्हाला, ठीक आहे, ही कन्सेप्ट सांगतो तात्पुरते. हे बघा, सेंट्रल डॉगमा डबल स्टँडर्ड आरएनए पॉलिमरेज झाला, सिंगल स्टँडर्ड एमआरएनए तयार झाला. या एमआरएनए वरती रायबोझोम येतो, आणि रायबोझोम हा बनलेला असतो आरआरएनए, रायबोझोम बोलवतो टीआरएनए ला, कारण टीआरएनए वरती काय आहे, अँटीकोडॉन आहे. टीआरएनए हा कुणाला बोलवतो, अमिनो ऍसिड, आणि अमिनो ऍसिडचा काय केला जातो, एक अमिनो ऍसिडची चेन तयार केली जाते, त्याला आपण प्रोटीन म्हणतो. ह्यालाच आपण काय म्हणणार आहे, सेंट्रल डॉगमा. सेंट्रल डॉगमा इज नथिंग बट अ प्रोटीन सिंथेसिस. डबल स्टँडर्ड डीएनए पासून सिंगल स्टँडर्ड एमआरएनए, सिंगल स्टँडर्ड एमआरएनए मध्ये परत रायबोझोम येतो, आणि अशा प्रकारे काय केला जातो तयार. आणि हीच प्रोसेस आहे जी सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी, सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये हीच प्रोसेस आहे. ठीक आहे. तर काय अडचण असेल तर मला इथं कळवा, कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. During this process, the ribosome keeps on moving from one end of the mRNA to the another end of the by a distance of one triplicate codon. आताच बोललो त्याला आपण ट्रान्सलोकेशन. Such a many chains come together to form the complex protein. These proteins controls various functions in the body. आणि हेच प्रोटीन्स असतात ते आपल्या बॉडीमध्ये जे काही कॉम्प्लेक्स प्रोसेसेस असतात, मेटाबॉलिक प्रोसेस असतात, जे काही महत्वाच्या प्रोसेस मध्ये जे काही प्रोटीन्स बनवायचे असतील, ते सर्व जे काही सगळं आहे ते बनवण्यासाठी हीच प्रोसेस वापरली जाते. Living organisms can produce new individuals like themselves due to genes only, and some of those genes are transmitted to the next generation without any changes. Due to this, some of the characters of parents are transmitted to their offspring.
बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्फ ड्यू द जीन्स ओनली अँड सम ऑफ दिस. हे जीन्स बघा, काही जीन्स असतात ते एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन कडे असेच पास आउट केले जाते. त्यामुळे तुम्हाला काही काही वेळा बघायला मिळतं बघा, हा वडिलांवरती गेलाय, हा आईवरती गेलाय. हे कशामुळे आपण म्हणू शकतो, कारण काही जीनचे कॅरेक्टर्स आहे तसे आपल्याला त्यांच्या ऑफस्प्रिंग मध्ये किंवा त्यांच्या पुढच्या जनरेशन मध्ये बघायला मिळतात. सम ऑफ द सडन चेंजेस ऑकर इन दोज. काय काय वेळा काय होतं बघा, म्युटेशन मध्ये सांगितलं बघा, काय काय वेळा हा जो सिक्वेन्स आहे का नाही, हा सिक्वेन्स काय काय वेळा काय होतो, पूर्णपणे बदलून जातो. म्हणजे काही गोष्टींमुळे हा सिक्वेन्स बदलतो. GTC चा काय काय वेळा होता, इथं काय काय वेळा वेगळाच काहीतरी, इथं ए येऊन जातो, GAC होतो. हा चेंज झाला की पुढचा MRNA चेंज होणार, MRNA चेंज झाला की TRNA कुठला तरी वेगळा जोडला जाणार, आणि TRNA कुठला जर वेगळा जोडला झाला तर अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स बदलणार, अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स बदलला की पूर्णपणे प्रोटीनचं स्ट्रक्चर बदलणार आहे. आणि अशा प्रकारे हे चेंजेस होत राहतात. प्रोटीनच्या स्ट्रक्चर मध्ये म्हणजेच होल ऑर्गॅनिझम मध्ये चेंज होऊ शकतो. अशा प्रकारे हे आहे, याला म्हणतो आपण म्युटेशन, सडन चेंज. समटाइम्स न्यूक्लियोटाइड ऑफ द, लक्षात ठेवा सडन चेंज काय. तर डॉक्टर हरगोविंद खुराना, द सायंटिस्ट ऑफ इंडियन ओरिजिन, हॅज मेड एन इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन टू डिस्कवरी ऑफ ट्रिप्लिकेट कोडॉन्स फॉर 20 अमिनो ऍसिड्स. 20 अमिनो ऍसिडची जी सुरुवात आहे किंवा 20 अमिनो ऍसिडचा जो खोज आहे ती डॉक्टर हरगोविंद खुराना, म्हणजे आपले इंडियन ओरिजिनचे सायंटिस्ट होते, त्यांनी 20 अमिनो ऍसिडचा शोध लावला. त्यासाठी त्यांना नोबेल प्राइज दिले गेलं बा 1968 मध्ये, अलॉंग विथ अदर 2 सायंटिस्ट. वेगवेगळे 2 सायंटिस्ट आणि हरगोविंद खुराना यांना काय दिलं त्याला, नोबेल पारितोषिक 1968 मध्ये बा. बरोबर आहे. हे अशा प्रकारे प्रक्रिया आपल्याला बघायला मिळते. तर या लेक्चर मध्ये आपण इथंच थांबूया. या लेक्चर बद्दल तुम्हाला काही अडचणी असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच सोप्या भाषेत तुम्हाला कन्सेप्ट शिकायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब तुम्हाला करावंच लागेल. आणि आपल्या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. हीच प्रोसेस मी तुम्हाला 100 वेळा सोप्या भाषेत अजून मराठीत शिकवू शकतोय. तर प्लीज तुम्ही मला नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला तसं कमेंट बॉक्स मध्ये समजवा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा क्लासमेट्स, मित्र मैत्रिणी यांच्या बरोबर, सगळ्यांबरोबर. तर इथंच थांबूया आणि थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुमच्या सर्वांचा अलविदा घेतो. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.